जे राउंड असेल किंवा उर्दू मीडियमचा राउंड असेल याच्यासाठी जो जवळपास 8-8.500 उमेदवार आहेत त्या त्यांना शाळेला पुरवायचे आहेत सध्या. त्याच्यासाठी ते वाट पाहणार नाहीयेत आणि येस, सो फायनली तो राउंड अगोदर लावण्यात येतोय आणि मग कन्व्हर्जन राउंड अडकला कुठे? हा तुमच्या मनात जर प्रश्न असेल तर यू आर राईट ओव्हर देअर. त्याचं कारण असं आहे की कन्व्हर्जन राउंड साठी जो पहिल्या टप्प्यामध्ये ज्या काही परमिशन घेतल्या होत्या, जसे की माजी सैनिक विभाग, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त अशा सगळ्या ज्या जागा कन्वर्ट केल्या जातात आणि जनरलसाठी किंवा त्याच कॅटेगरीच्या जो हायर मार्क्स पाडतो त्याच्यासाठी त्या अवेलेबल करून दिल्या जातात. तर त्याच्यासाठी त्याची जी मुदत आहे ती ऑलरेडी संपलेली आहे आणि त्याच्यासाठी पुन्हा एकदा त्याच्यासाठी अप्लाय करावं लागणार आहे. सो होपफुली हा एकदा विथ इंटरव्ह्यूचा राऊंड एकदा लावला की शालेय शिक्षण विभाग बऱ्यापैकी निवांत असणार आहे. कारण तेव्हा एकदा राऊंड लागले की नंतर सगळं संस्थेचं काम असतं की इंटरव्ह्यू घेणं, त्याच्यासाठी त्यांचं इंटरव्ह्यू शेड्यूल करणं आणि फक्त त्यांना काय करायचंय, ज्या उमेदवाराचं 10 पैकी एक सिलेक्शन होणार आहे. आता विथ इंटरव्ह्यू राऊंड मध्ये सुद्धा एका जागेसाठी 10 उमेदवार आहेत, 2 जागा असतील तर 20 उमेदवार असणार आहेत. मग ज्या उमेदवाराचं सिलेक्शन होणार, फायनल सिलेक्शन, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन क्लिअर असणार आहे, तेव्हाच त्यांना आयुक्त कार्यालयाला त्याच्याबद्दल माहिती पोर्टलवरती अपडेट करायची आहे. सो त्यामुळेच मग कन्व्हर्जन राऊंड बद्दलची जी प्रोसेस आहे त्यावेळेस आम्ही करू किंवा नाही करू. आता मित्रांनो ह्या दोन्ही गोष्टी मी ऍट अ टाइम बोलते, बट आय नो द कॉन्सिक्वेन्सेस. कारण सध्या शालेय शिक्षण विभाग फक्त सांगतात की आम्ही लावण्याचा प्रयत्न करू किंवा आमच्या विचाराधीन आहे. परंतु ते लावतील का? तर मित्रांनो त्यासाठी आपल्याला फॉलोअपच घ्यावा लागेल, कारण इतक्या सहजासहजी मला वाटत नाही लावेल, कारण अजून तो लेटरचे परमिशन द्यायचे आहेत. त्या विभागाकडे परमिशनसाठी लेटर जातील, तिथून परमिशन येईल आणि मग नंतर तो त्या राऊंडची प्रोसेस पुढे सुरू करता येईल. त्याच्यानंतर कोणकोणते कॅन्डिडेट अवेलेबल आहेत, जवळपास ह्या सर्व गोष्टी आहेत. त्याला इथून पुढे नाही म्हटलं तर एक 1.5 ते 2 महिने लागू शकतात कन्व्हर्जन राऊंडसाठी. परंतु मित्रांनो हा राऊंड लागू शकतो, म्हणजे जर खरंच मनापासून जर यासाठी प्रयत्न केले तर मित्रांनो हा राऊंड 100% लागू शकतो आणि शालेय शिक्षण विभागाचं जनरली मंत्रालयातून या संदर्भात तितकंसं पॉझिटिव्ह मला काही फीडबॅक मिळालेला नाहीये. परंतु आयुक्त कार्यालयातून त्यांनी सांगितलेलं आहे की जसा पहिला टप्पा झालेला आहे तसा आम्ही दुसरा टप्पा करणार आहे, त्यामुळे कन्व्हर्जन राऊंड आम्ही लावणारच आहोत. बट इट विल टेक टाइम आणि त्याचा टाइम पिरियड किती असेल तो सांगू शकत नाहीयेत, कारण त्याच्यासाठी अजून परमिशन घेणं. तुम्हाला आठवत असेल 2022चा जेव्हा कन्व्हर्जन राऊंडला होता तेव्हा तर म्हणजे लिटरली आय हॅव सीन द थिंग्स की म्हणजे तो राऊंड लावत असताना अगदी 3-3:30 वाजता मी मंत्रालयात होते. तिथून ते जो काही हा त्यांचा म्हणजे जी व्हीसी होती, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, ते स्वतः मी पाहिली आणि त्याच्यानंतर तो राऊंड फायनल